आणि निवाला इथे फेवरेट तिथे गणपती बाप्पासुद्धा इथे दिसले. टिपिकल गरबा तसा तुम्हाला इकडे माहोल बघायला मिळेल. कदमवाडी संताईतला हाच एक फील मस्त असतो आणि तो तुम्हाला इथे अनुभवायचा असेल तर नक्की इकडे या. एक वेगळीच प्रकारची मूर्ती, खूप सुंदर. नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. थोडासा ब्रेक नंतर. जसं तुम्ही गणपतीचे व्हिडिओ तर बघितले असतील, कारण गणपती आता गेले पण आलेले आहेत आता देवी माता. नवरात्रोत्सव मुंबईत आणि पूर्ण महाराष्ट्रात असा मस्तपैकी चालू आहे. पण चाललो आहे सांताक्रूज, म्हणजे आमच्या एरियामधून सांताक्रूज ईस्टमध्ये काही असे फेमस 4-5 असे देवी आहेत, त्यांचं दर्शन तुम्हाला या निमित्ताने घडून देतो. तर एक महत्त्वाचा असा अति फेमस शिवमित्र मंडळ हे फार फेमस आहे आणि दरवर्षी असं शंकराची एक भव्य अशी मूर्ती पण गेटवर लावलेली असते. आणि तर आपण गेल्या वर्षी पण त्याचा व्हिडिओ बनवलेला. तर आता आपण पहिलं तिथे जाऊया आणि त्याच्यानंतर काही अशा एरियामधलेच, म्हणजे आपल्या दत्त मंदिर असू दे किंवा कदमवाडीमध्ये असं चाईचा फील येणारा असं एक देवी पण असते, तर तिथे पण जाण्याचा प्रयत्न करूया. तर चला तर मित्रांनो, पुढे थोडासा आवाज असेल कदाचित, कारण आता वाजलेत आम्ही रात्रीचे 11:15 आणि आम्ही आता लेट चाललो आहे, त्यामुळे जर गर्दी पण कमी भेटेल. पण शिवमित्र मंडळाचा जो काही देखावा आहे तो बघण्यासारखा असतो. तर जाऊया आणि बघूया सांताक्रूजमधल्या महत्त्वाच्या देवी. दरवर्षीप्रमाणे ना शंकर भगवान आपले बसलेले असतात इथे आणि खूप सुबक अशी आणि खूप मस्त असा देखावा असतो. आणि स्पेशली इकडची लाईटिंग सांताक्रूज ईस्टच्या हायवेपासून आहे ना, तुम्ही आलात ना तर एकदम लगत असा इकडे फार फेमस असा शिवमित्र मंडळ यांचा देखावा दरवर्षी असतो. तर तुम्ही या नवरात्रामध्ये नक्की भेट द्या. आतमध्ये आपण आता एंट्री करतच आहोत, पण तुम्ही इथूनच बघू शकता की काय रोषणाई आहे तिकडे. खूप उत्तम प्रकारचे अशी रोषणाई दरवर्षी केलेली असते. तर आत आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही आता पाहत राहा की आतमध्ये रोषणाई कशी आहे, आतमध्ये देवीची मूर्ती किती सुबक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे बघायला मिळेल आपले गणपती बाप्पासुद्धा. आणि निवाला इथे फेवरेट तिथे गणपती बाप्पासुद्धा इथे दिसले आहेत. गणपतीची सुबक मूर्तीसुद्धा आहे. ज्यांना गणपतीची आठवण असेल तरी नक्की इथे येऊन तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा घेऊ शकता. आणि आता इथून आता निघायची वेळ आली आहे. तुम्ही बघू शकता भाविक किती आहेत. खूप असे भाविक येत होते एवढ्या रात्री, म्हणजे जवळजवळ 11:30 वाजून गेलेले आणि खूप गर्दी असते इकडे. तर तुम्ही पण नक्की एकदा दर्शन घ्या. सो आम्ही आता सांताक्रूजमध्ये आहे ना खूप काही असं देवीच करतो आहे. आणि आता 11:15 झालेत आणि आम्ही आलेलो आहे ना इकडे कदमवाडीच्या इथे आम्ही दरवर्षी येतो. तर चला दाखवूया तुम्हाला पण या निमित्ताने या छोट्या देवीचं आपण दर्शन घेऊया. माहोल खूप मस्त, आपला चाळीतल्यासारखा माहोल आहे. चला जाऊ, असं घरी चाळीत आल्यासारखं वाटेल तुम्हाला. दरवर्षी येतो आम्ही इथे. हो, इथून आल्याच्या नंतर आहे ना सेम चाळीसारखा फील येतो एकदम. देही जयं देही यशो देही रिजो देही वंदिता युगे देवी सर्व सौभाग्यदायिनी रूपम देही जयं. रात्री 11:15 वाजता पण इथे पठण चालू आहे. ॲक्च्युली आम्हाला दाखवण्याचा उद्दिष्ट हाच होता ना की आपली चाळीतली जिंदगी आहे ना पूर्णपणे तुम्हाला इथे आठवण येईल. आणि चाळीतल्या जिंदगीमध्ये किती मजा असते हे सांगायची गरजच नाही ना. मेन फंक्शन मला हा आवडला की जेणेकरून इथे एकदम पिक्चरची शूटिंग कशी असते किंवा एकदम टिपिकल गरबा तसा तुम्हाला इकडे माहोल बघायला मिळेल. कदमवाडी सांताक्रूजमध्येच आहे आणि महिला मंडळ चाळीतला हाच एक फील मस्त असतो आणि तो तुम्हाला इथे अनुभवायचा असेल तर नक्की इकडे या. तर आता आपण आलेलो आहे कदमवाडीमधून एक वाकोला
यूथ लीगच्या इथे आणि हा रोडवरच आहे. खूप मोठी देवी असते, खूप मस्त सजावट असते दरवर्षी. तर इथे पण तुम्ही नक्की दर्शन घ्यायला पाहिजे. खूप सुंदर अशी देवी, दरवर्षीप्रमाणे मस्त अशी उभी देवी असते इथे. इथे पण आम्ही न चुकता येतो. तर आता आपण आलेलो आहे नवदुर्गा मित्रमंडळ यांचा दत्त मंदिरच्या इथे आणि एक बंगाली टाईप देवी वाटते. एक वेगळीच प्रकारची मूर्ती, खूप सुंदर. आणि रात्रीचं दर्शन घेतो त्यामुळे एवढी गर्दी अशी इथे नाही आहे, कारण रात्रीचे आपला वाजलेत अराऊंड 12:30. चला प्रतीक्षानगर. आपण बघितलेत की सांताक्रूजमधल्या एक अशा महत्त्वाच्या अशा देवी बघितल्या. वाजलेत बरोबर आता 1 वाजायला आला आहे. तर आता आपण जाऊया, इथेच थांबूया. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर कारण अजून काही दिवस देवीचे बाकी आहेत. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अंबे माते की जय. वाय.